12 वर्षांचा रामू आपल्या खांद्यावर एक जुनी प्लॅस्टिकची गोणी घेऊन कचरा वेचत असायचा. त्याचे विस्कटलेले केस, धुळीने माखलेला चेहरा, फाटके कपडे आणि अनवाणी पाय होते. पण त्याच्या डोळ्यात एक वेगळीच शांतता होती. लोक त्याला भिकारी किंवा कचरा मला म्हणून हिणवायचे. कधी बाजूला ढकलायचे तर कधी दगडही मारायचे. पण रामू कधीच रागवायचा नाही. तो फक्त हसून बाजूला जाई आणि मनातल्या मनात म्हणायचा, बाबा म्हणतात की जगात दुःख आहे, पण प्रेम त्याहूनही मोठं आहे. त्याच्या मनात आठवणीचा एक छोटासा कोपरा होता, जिथे एकच दिवा जळत होता, तो म्हणजे त्याचे बाबा. आजही त्याला ती रात्र आठवते. 5 वर्षांपूर्वीची ती पावसाळी रात्र होती. 7 वर्षांचा रामू रस्त्याच्या कडेला बसून ढसढसा रडत होता. एका ट्रक अपघातात त्याचे आई वडील देवाघरी गेले होते आणि एका रात्री त्याचे संपूर्ण जग उद्ध्वस्त झालं होतं. पाऊस अंगावर पडत होता. रडत रडत त्याचा गळा कोरडा झाला होता. डोळ्यात पाणी आणि पावसाचे थेंब मिसळले होते. रस्त्यावर चालणाऱ्या गाड्यांच्या दिव्यांच्या उजेडात त्याचा छोटा चेहरा चमकत होता. पण कुणीही त्याच्या मदतीसाठी थांबत नव्हतं. कुणी म्हणायचं की कोण जाणे कोणाचा मुलगा, तर कोण फक्त पुढे निघून जात होते. तिथून एक म्हातारे हमाल गोविंदराव चालत आले. त्यांच्या अंगावर फाटकी शाल, हातात एक जुनी काठी आणि डोळ्यात माणुसकीची चमक होती. ते येऊन रामूजवळ थांबले. रामूकडे पाहून हळू हाताने त्याच्या ओल्या केसांना हात फिरवला. काय झालं रे बाळा, एकटाच का रडतोयस? तुझे आई बाबा कुठे आहेत? रामूने त्यांचे पाय घट्ट धरले आणि हुंदके देत म्हणाला, बाबा, आई ॲक्सिडेंटमध्ये ट्रकला लागली. गोविंदरावांच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं. त्यांनी रामूला उचलला, आपल्या शालीत गुंडाळले आणि कानात हळूच म्हणाले, रडू नकोस बाळा, आजपासून तू एकटा नाहीस. एकटा नाहीस रे, चल माझ्याबरोबर. आजपासून मीच तुझा बाबा आहे. त्या रात्री गिरणीच्या काळ्या गोदामात गोविंदरावांनी आपली अर्धी भाकरी रामूला दिली. रामूने भाकरी हातात घेतली आणि डोळे मोठे करून विचारलं, बाबा, तुम्ही खरंच माझे बाबा आहात? मी आता एकटा राहणार नाही ना? गोविंदराव हसले. त्याच्या वृद्ध चेहऱ्यावर आनंदाची लकीर दिसली आणि ते म्हणाले, हो बाळा, आजपासून मीच तुझा बाबा. तू माझा रामू. कधीच रडू नकोस, मी आहे ना तुझ्यासोबत. दिवस असेच पुढे सरत गेले. गोविंदरावांनी रामूला स्वाभिमानाने जगायला शिकवले. सकाळी पहाटे दोघे मिळून कचरा वेचायचे, दुपारी भाकरी भाजी विकायचे आणि रात्री गोडाऊनच्या कोपऱ्यात बसून गोविंदराव रामूला गोष्टी सांगायचे. भीक मागितली तर माणूस मरतो, पण कष्टाने जगला तर देव होतो, हे त्यांचे शब्द रामूच्या काळजात कोरले गेले होते. रामू शाळेत जाऊ शकला नाही, पण बाबांनी त्याला अक्षरे शिकवली, गणिते शिकवली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रेम काय असतं तेही शिकवलं. रामू रोज बाबांच्या पायाला तेल लावायचा, त्यांना चहा करून द्यायचा आणि म्हणायचा, बाबा, तुम्ही मला जग दिलं, पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं. गोविंदरावांच्या पायाला प्रथम सूज आली, मग जखम झाली आणि त्या पायाला हळूहळू गँग्रीन होऊ लागलं. जखम सडू लागली आणि तिथून दुर्गंध येऊ लागला. त्यांनी डॉक्टरांकडे नेलं तर डॉक्टर म्हणाले की 15 ते 23,000 रुपये लागतील. औषधांसाठी नाही तर कदाचित पाय कापावा लागेल आणि जीवही जाऊ शकतो. गोविंदराव हसून म्हणायचा, रामू, मी ठीक आहे रे, तू आहेस ना? पण रामाला माहीत होतं की बाबा फक्त त्यांच्यासाठी हे सगळं सहन करत आहे. रामूने रात्रंदिवस कष्ट केले, कचरा वेचला, प्लॅस्टिक विकली, कधीकधी रात्री उशिरापर्यंत दुकानाबाहेर उभं राहून पैसे मागितले. पण 15 दिवसात फक्त 400 ते 900 रुपये जमले. त्याने ते पैसे एका छोट्या पिशवीत ठेवले आणि रोज रात्री बाबांच्या जखमेवर मलम लावायचा. एके रात्री गोविंदराव वेदनेने विवळत होते. त्यांचा चेहरा पांढरट झाला होता. घामाच्या धारांनी अंग ओलं गेलं होतं. रामूने त्यांचे पाय हातात घेतले. ते बर्फासारखे थंड होते. बाबा, खूप दुखतंय का? रामू रडत विचारू लागला. गोविंदराव दाट ओठ काढून हसले नाहीत. रे रामू, तू आहेस ना माझ्यासोबत, मग मला काहीच होत नाही. तुझ्या हातातलं प्रेमच माझं औषध आहे. पण रामूला माहीत होतं की बाबा आता त्यांची साथ सोडणार आहेत. त्याने मनात शपथ घेतली की मी काहीही करेन, पण बाबा तुम्हाला वाचवेन. दिवसाच्या सकाळी रामू रत्नेश्वर ज्वेलर्सच्या दुकानाबाहेर उभा होता. दुकानात चमकणारे हिरे सोन्यांच्या दागिन्यांना पाहून त्याला वाटलं, अरे, यापैकी एक छोटासा खडा मिळाला तर बाबांचा जीव वाचेल. डॉक्टरांना पैसे देता येतील. पण मालक विठ्ठलराव पाटलांनी त्याला हटकून सांगितलं, अरे भिकाऱ्यांनो, इथे काय बघतोयस? अरे भिकाऱ्या, इथे काय बघतोयस? लवकर पळ इथून. ग्राहक येतात, घाण करू नकोस इथे. रामू धावत जवळच्या मेडिकल स्टोअरकडे गेला. दुकानात गर्दी होती. त्याने दुकानदाराच्या पायाजवळ लोळून घेतली. काका, कृपया करा, माझ्या बाबांचा जीव जातोय. फक्त थोडी औषधं द्या ना बाबांची. मी उद्या पैसे आणून देईन. नाहीतर रोज कचरा वेचून पैसे आणून देत जाईन, पण मला औषधं द्या. पण दुकानदाराने त्याचं काही न ऐकता त्याला जोरात ढकलून म्हणाले, जा इथून. निघ बरं इथून भिकाऱ्या. आम्ही काही दान धर्म करत नाही इथे. रामू हताश झाला. त्याच्या डोळ्यासमोर फक्त त्याच्या बाबांचा मृत्यू फिरत होता. रात्रीच्या त्या विवळणाऱ्या बाबांचा चेहऱ्याचं
त्याची हसरी मुद्रा, त्यांनी दिलेली अर्धी भाकरी त्याच्या डोळ्यासमोर फिरत होती. क्षणात त्याने काउंटरवर ठेवलेलं एक छोटं पाकिट होतं. ते पाकिट उचललं आणि जीवांच्या आकांताने धावत म्हणाला, बाबा मी येतोय, मी वाचवतोय तुम्हाला. पण मागून जोरदार आरोळ्या सुरू झाल्या. बाजारातील लोक, दुकानदार सगळे म्हणू लागले, चोर चोर, पकडा पकडा पकडा. अगदी विठ्ठलरावांपर्यंत ओरडू लागले. आवाज जाईल इतकं ते ओरडू लागले. पाटलांनी त्याचा पाठलाग सुरू केला. रामू अनवाणी पायाने दगड, धोंडे, खड्डे गर्दीतून धावत होता. त्याच्या पायाला काटे रुतले होते, रक्त होऊ लागले. एक मोठा दगड त्याच्या अचानक कपाळाला लागला. रक्ताची धार डोळ्यात शिरली. दृष्टी अस्पष्ट झाली तरी त्याने ते पाकीट छातीशी घट्ट धरलं होतं. बाबा थांबा, मी औषध घेऊन येतोय, पैसे घेऊन येतोय, तुम्हाला त्रास होणार नाही, तुम्हाला दुखणार नाही. तो मनातल्या मनात फुटत होता. शेवटी गिरणीच्या गोडाऊनमध्ये जवळ जमावाने त्याला पकडलेच. विठ्ठलराव पाटलांनी त्याच्या कानाशी जोरात लगावली. भिकाऱ्या, हिऱ्याची अंगठी चोरतोस का? काढ ते पाकीट. रामू आता रडत ओरडला, मी चोर नाहीये, मी चोरी केलेली नाही. पण माझ्या बाबांना वाचवा. लोकांनी त्याच्या हातातून पाकीट काढून घेतलं आणि उघडलं. पाकीट उघडताच सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकली. कारण त्या पाकिटात काही मलम, पट्ट्या, अँटीबायोटिक्सच्या गोळ्या, मार्फिनचे इंजेक्शन आणि रामूने 15 दिवसात साठवलेली काहीशी रक्कम होती. 60,000 रुपयांची चिल्लर होती. तो मेडिकलमधून औषधे घेत होता आणि स्वतःचे पैसे तिथेच टाकायला पाहत होता. रामू ढसढसा रडला, मला मारा, जेवढं मारायचं आहे तेवढं मारा, पण माझ्या बाबांना वाचवा. विठ्ठलराव काका, मी चोर नाहीये, मी फक्त माझ्या बाबांचा जीव वाचू पाहत होतो. त्यांनी मला रस्त्यावरून उचललं, आज मी त्यांना मरू कसं देणार? त्यांनी मला प्रेम दिलं, स्वाभिमान दिला. विठ्ठलराव पाटलांच्या हातातील काठी खाली पडली. त्यांच्या डोळ्यात पश्चातापाचे अश्रू तरळले. बाळा, आम्ही हे काय केलं? ते धावत गोडाऊनमध्ये गेले, पण तेव्हाच उशीर झाला होता. गोविंदरावांचा देह शांत झाला होता. त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे एक हसू म्हटलं होतं. जणू त्यांना माहीत होतं की त्यांचा रामू शेवटपर्यंत त्यांच्याशी लढला. त्यांच्या होठावर एक हलकी हास्यरेषा होती. त्यांना पाहताच रामूने हंबरडा फोडला, बाबा उठा ना, मी तुमच्यासाठी औषधं आणली आहेत. आता तुम्हाला दुखायचं नाही बाबा, काहीतरी बोला ना बाबा. तो बाबांच्या छातीवर डोकं ठेवून रडत होता. संपूर्ण बाजार शांत झाला होता. विठ्ठलरावांनी रामूला जवळ घेतलं आणि पहिल्यांदाच त्यांच्या रक्ताने माखलेल्या कपाळावर हात फिरवला. मला माफ कर बाळा, आम्ही तुझ्या फाटक्यांच्या कपड्याकडे पाहिलो, पण तुझ्या काळजाकडे पाहिलं नाही. तू चोर नाहीस, तू तर देव आहेस. आज त्याच नाशिकच्या मेन रोडवर रामूचं स्वतःच एक छोटंसं औषधालय आहे. गोविंदराव मेमोरियल फार्मसी. दुकानाच्या पाठीवर सोनेरी अक्षरात लिहिलेले आहे, इथे गरिबांना मोफत औषध, सल्ला आणि प्रेम मिळेल. रामू आता 18 वर्षांचा झाला आहे. तो रोज सकाळी दुकान उघडतो, गरिबांना औषधं देतो, अनाथ मुलांना शाळेत घालतो आणि रात्री जुन्या गोडाऊनच्या कोपऱ्यात जातो, जिथे बाबा त्याला पहिली भाकरी दिली होती. तो आकाशाकडे बघून हळूच म्हणतो, बाबा बघा, तुमचा रामू आता एकटा नाही आहे. आज शेकडो अनाथ मुलांचा मी बाबा झालो आहे. तुम्ही दिलेल्या प्रेमाने मी आज शेकडो लोकांचा जीव वाचवतोय. तुम्ही गेलात, पण तुमचं प्रेम कधीच संपणार नाही. मित्रांनो, गरिबी माणसाला चोर बनवू शकते, पण अथांग प्रेम त्याला देव बनवते. बाह्य रूप पाहून कधी माणसाला ओळखण्याची चूक करू नका, कारण कधीकधी फाटक्या कपड्यामागे खूप मोठं मन असतं. हिरवळीतीलही जास्त मौल्यवान हृदय असतं आणि ते एकदा उघडलं की अगदी अपूर्ण पिशवी पूर्ण जग बदलून टाकते. तर मग मित्रमैत्रिणी, तुम्हाला आजची कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. कथा चांगली वाटली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या कथेत. तोपर्यंत धन्यवाद.